नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नवरात्र सुरू होत आहे। सर्व गृहिणींना नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी अगदी साधी सोपी रेसिपी दाखवणार आहे, साबुदाण्याचे थालीपीठ। त्यासाठी मी इथे 250 ग्रॅम साबुदाणा घेतला, चांगला 5-6 तास भिजत घातला। 3 बटाटे, शेंदी मीठ, अर्धी वाटी राजगिरा पीठ, अर्धी वाटी शेंगदाणा कूट, अर्धी वाटी शेंगदाणे, 2 हिरवी मिरची, अर्धी वाटी साजूक तूप, मिरची पेस्ट आणि मिरेपूड। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे सर्विंग बाउल घेतला आणि आता आपण थालीपीठाचं पीठ तयार करणार आहोत। बाउलमध्ये साबुदाणा टाकला, राजगिरा पीठ टाकलं, शेंगदाणा कूट टाकलं, मिरची पेस्ट टाकली, मिरेपूड टाकली, शेंदी मीठ टाकलं, बटाटे आपण अशा हातानेच कुस्करून टाकणार। हे सगळं एकत्र करून घेणार, आपण चांगलं एकजीव करून घेणार। आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत। पीठ थोडंसं सैलसरच भिजवायचं। थालीपीठाचे पीठ हे तयार झालेले आहे आणि ते आपण आता 10 मिनिटं बाजूला ठेवूया। तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया। शेंगदाणे टाकले, मिरची टाकली, मीठ टाकलं, मिरेपूड टाकली, चला आता आपण थालीपीठ तयार करून घेऊया। ते मी पोळपाटावर प्लास्टिक घेतलं आणि त्याला खाली चांगलं पाणी लावून घ्यायचं। पाण्याचा हात घ्यायचा, आता आपण तव्यावर तूप टाकून घेऊया। आपण यावर आता तूप टाकून घेऊया। परतून घेऊया।
थालीपीठ हे सिम गॅसवर चांगले खमंग भाजून घ्यायचे। थालीपीठ हे झालेलं आहे आणि आता आपण ते काढून घेऊया। तसंच आपण दुसरंही करून घेऊया। पण तव्यावर तूप टाकून घेऊया। आता आपण थालीपीठ तव्यावर टाकूया। बाजूने तूप टाकून घेऊया आणि त्याच्यावरती थोडंसं तूप टाकूया। आता आपण परतून घेऊया। अजून एकदा परतून घेऊया आपण। थालीपीठ झालेलं आहे आणि आता आपण ते काढून घेऊया। थालीपीठ हे तयार झालेले आहेत आणि आता आपण त्याच पिठापासून साबुदाणा वडा तयार करून घेऊया। प्लास्टिकला खाली पाणी लावून घ्या। वडा झालेला आहे आणि आता आपण तो काढून घेऊया। झालेला आहे आणि आता आपण काढून घेणार। आज मी उपासाचे थालीपीठ आणि साबुदाणा वडा तयार केलेला आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, माझे YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका।